भडगाव येथे रघुनाथ केरबा सुतार यांच्या घरी गुरुवारी दुपारी घरफोडी झाली। या चोरीत 1 तोळ्याची सोन्याची चेन, 2 ग्रॅम वजनाच्या 2 अंगठ्या व 15,000ची रोकड असा 2.25 लाखाचा ऐवज चोरीस केलाय। या चोरीची मुरगुड पोलिसात नोंद झाली। गुरुवारी दिनांक 5 रोजी दुपारी 3 वाजता रघुनाथ सुतार व त्यांच्या पत्नी शेतमजुरीच्या कामावर घरास कुलूप लावून गेले असताना त्यांनी घराबाहेरील खिडकीत ठेवलेली चावी अज्ञात चोरट्यांना सापडली। त्यांनी चावीच्या साहाय्याने कुलूप काढून आत प्रवेश करत तिजोरी उघडून त्यातील 1 तोळे सोन्याची चेन, 2 लहान मुलांच्या अंगठ्या व 15,000ची रोख रक्कम असा 2.25 लाखाचा ऐवज घेऊन पोबारा केला। तपासासाठी श्वान पथक आलं होतं, पण 100 मीटर अंतरातच श्वान घुटमळलं, त्यामुळे चोरांचा माग मिळू शकला नाही। या चोरीची मुरगुड पोलिसात नोंद झाली। गरीब शेतमजूर असलेल्या रघुनाथ सुतारांच्या हातावरील बोट असताना चोरी झाल्यानं हळहळ व्यक्त होतीये। गरिबाच्या घरावरच वावटळ आल्यानं या चोरीचा छडा लावण्याची मागणी होती। यासंबंधी अंकुश रघुनाथ सुतार यांनी मुरगुड पोलिसात फिर्याद दिली असून त्यानुसार चोरीची पोलिसात नोंद झाली आहे। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करी करत आहेत। मराठी एस न्यूजसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।